1 2 3 नमस्कार मित्रांनो. वेलकम टू आवर न्यू ब्लॉग. आज आमचा काहीच प्लॅन नाहीये. आज आम्ही सकाळी मूवीला गेलो होतो आणि आता आम्ही आलोय घरी. आज आता आमचा विचार होता की चिकन बिर्याणी बनवायची, जी की आम्हाला दोघांना आवडते, मला जास्त आवडते. तर पण मग ब्लॉगचा असा काही प्लॅन नव्हता. तर आता विचार केला की काहीतरी बनवत बनवत दाखवू तुम्हाला किंवा शूट करत राहू आणि शूट करून जे काही येईल ते ब्लॉग मध्ये टाकायचं है ना. तेच करूया. तर असं काही प्लॅन नाहीये, पण जे करू ते दाखवूया. जे करू ते दाखवू. अर्ध काढून दे साईडला, थोडस अर्ध म्हणजे थोडस अर्धा म्हणजे थोडंसंच काढतो. बस कारण मी त्यातलं 1-2 खाईल ना. बरं. मसाले म्हणजे तू माझ्या ह्याच्यातले पण खाशील. हा. आणि तू तुझं पण वेगळं काढलंय. आता त्याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी टाक. थोडा कॅमेरा ऍडजस्ट कर. आपले डोकसे दिसत नाही. डोकसे काय टाकायचं याच्यामध्ये सांग आता. मिरचीची स्लायसेस टाक, पुदिना टाक, कोथिंबीर टाक, लिंबू पीठ, आलं लसूण पेस्ट टाक. आपण मसाले टाकूया. ओके, मसाले टाकूया. सगळ्यात पहिले हळद, तिखट. बोलत राहा त्यांच्याशी. ओके. कोणाशी बोलायचंय? हे काय टाकते तू आता? चिकन मसाला आणि बिर्याणी मसाला. गप्पा मार गप्पा. अरे मी मारतोय गप्पा त्यांच्याशी. काय गप्पा मारलास तू आता? तुम्ही सांग मला. अरे त्यांच्याशी कशाला मारू, मी तुझ्याशी मारीन ना गप्पा. माझ्याशी नाही गप्पा मारायचं, मग त्यांच्याशी मारायचं. त्यांना सांग तू कोण आहेस. मी कोण आहेस? मी कोण आहेस? मी एक नवरा आहे. नवरा आहे ना मी. दुसरं काहीतरी सांग ना. दुसऱ्यांचं नाही, तुझा आहे. आधी काहीच यायचं नाही, सांग. मला आधी सगळं यायचं. लग्नाच्या आधी सगळा स्वयंपाक करायचो. स्नेहलला लग्नाच्या आधी काहीच यायचं नाही. स्नेहल लग्नानंतर सगळं शिकली माझ्या मार्गदर्शनामध्ये, माझ्या मार्गदर्शनात. ऐकून घ्या तुम्ही यांचं. मेन इन्ग्रेडियंट मॅरिनेट करण्यासाठी दही. आज मॅरिनेट करायची ड्युटी माझ्याकडे आहे, कारण की स्नेहलला लागलेलं आहे हाताला. तिने काल स्वतःच्या हाताला स्वतः चटका लावून घेतलाय. असं असतं का? मग तूच करत होती ना. आता ते लागला चटका, त्यात काय अर्थ त्याचा तेच आहे ना, एकच गोष्ट आहे. लागतं नवऱ्यासाठी चांगलं चांगलं बनवायचं म्हटलं की. काय म्हणतात, बरोबर की नाही? मी बनवतो तेव्हा नाही लागत मला. हो, दाखव तुझं बोट, दाखव तुझं बोट. माझं बोट कामात आहे. हे माझ्या गळामध्ये जे तुम्ही बघताय ते आम्ही नवीन घेतलेला माईक आहे. माझ्या गळ्यामध्ये कुठून मंगळसूत्र येणार यार? काही माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र कशाला असेल? पाहिजे ना. आपण एक पोल करूया पुढे, म्हणजे जर आपण आता आमचे तेवढे सबस्क्रायबरच नाहीये की आम्हाला सॅम्पल साईज जेवढे आहे तेवढे सॅम्पल साईज मिळेल त्या याची, असं मला वाटतं. पायावर पडलं. पॅन्ट खराब केली. पॅन्ट खराब झाली. असं असतं, कधी नवस करायला आलं ना की असं होतं. तसं नसतं ते. जो माणूस कामामध्ये खूप असं बिझी असतो, डिवोटेड असतो, त्याचं असं तो असं बघत नाही की माझे कपडे खराब होत आहे का नाही. माझं लक्ष व्यवस्थित मॅरिनेशन झालं पाहिजे याच्यावरती. त्यामुळे असं होतं ते. मॅरिनेशन केलेलं आम्ही फ्रीज मध्ये ठेवतो. तिकडे क्रिकेट बघायला नको जाऊ सारखं. क्रिकेट बघायला जाऊ नको सारखं. हे करायचं की ते बघायचं. मी करतोय ना, हे पण करतोय आणि असं ते पण बघतोय. क्रिकेट बघ. काय काय त्यांना ऐकू गेलंय काय बोलली? मला नाही ऐकवलं. काय बोलली? सांगेल तुला तो ब्लॉग मध्ये आल्यावर. सो आज कुठे गेलो होतो आपण? आम्ही आज मूवी बघायला गेलो होतो, मायकल. कशी होती? मस्त, गुड. इफ यू लाईक, म्हणजे इफ यू लाईक डान्स, इफ यू लाईक म्युझिक, इफ यू लाईक पॉप, तुम्ही जाऊन बघायला पाहिजे. मायकल जॅक्सनच्या लाईफ वरती एक मूवी आली मायकल. पण मग सगळ्यांना आवडणार आहे. तुम्हाला जर डिशूम आवडत असेल तर तुम्हाला नाही आवडणार. मायकल कोणाला नाही आवडणार, मला ते असतात काही लोक असतात. गेलो होतो हैदराबादला अल्लू सिनेमाला.
त्याचा एक्सपिरियन्स खूप छान होता अल्लू सिनेमाचा. इट्स अ डिफरंट एक्सपिरियन्स. सो इफ यू आर इन हैदराबाद, जर तुम्ही हैदराबाद मध्ये आहात, म्हणजे नॉर्मल स्क्रीन पेक्षा स्क्रीन खूप मोठी होती ही आणि छान होतं. मोठी स्क्रीन, मोठा एक्सपिरियन्स, गुड साऊंड, साऊंड काय भारी होता, भारी साऊंड, एक नंबर होता साऊंड. ठरवलंय की पुढचा म्हणजे अमेझिंग स्पायडरमॅन जो नवीन मूवी येतोय आता, तोही तिकडे जाऊ. तो तिथे जाऊया आम्ही, कारण की मस्त. इट वुड बी अ डिफरंट एक्सपिरियन्स टू वॉच दॅट मूवी इन दॅट थिएटर. आता तू बोलू शकते, मी करतोय तोपर्यंत काहीतरी बडबड 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 बडबड. इथे बसू, इथे, अरे इथे उभं राहून बोलू शकते ना, माईक आहे ना तुझं. अरे यार, तुझ्या कॉलरला माईक लावलाय, तू कुठेही गेली तरी तुझा आवाज येणार आहे, तू जवळ जायची गरज नाही. मला एक गोष्ट सांगते, सांग सांग, त्यांना एक गोष्ट सांग, मला एक गोष्ट सांग, ते ऐका तुम्ही. तू काय सांगत होती? हा, सांग सांग, त्यांना गोष्ट सांग. याला आधी लग्नाच्या कांदाही चिरता यायचं नाही, ते मी शिकवलं. इथून सुरुवात आहे आमची. मला लग्नाच्या आधी श्वासही घेता येत नव्हता, हे पण तिने शिकवलंय. ज्या माहिती तरी सांगतो. कोण उद्या काय करणार आहे ते सांग पहिले. उद्या मी मुलगा नाही परत. खुशी देख रे, खुशी खुशी देख रे, खुशी. तेल सुटलेला आहे. छान. काय चाललंय? काय? ते होतंय अजून. अरे पण माझा मसाला मस्त लागतो, टेस्टी. मग का पहिलेच? आता याच्या पुढे मला एकट्यालाच करावं लागणार आहे. काय म्हणाली? ते सांगते त्यांना की मला एकट्यालाच ब्लॉक करावं लागणार आहे, कारण कोणीतरी क्रिकेट बघायला जाते सारखं सारखं. पहिले मला तुझी परमिशन घ्यावी लागेल की उद्या आपण काय काय करणार आहे. काय काय करणार आहे? सांग सांग, काय करणार आहे? आता आपण चिकन बिर्याणी केली. आणि आता उद्याचा असं विचार आहे की उद्या सकाळी छान आंब्याचा रस आणि कांद्याची भाजी करूया, कारण की आंब्याचा सीझन आहे. आणि त्यानंतर पुन्हा आम्हाला मूवीला जायचंय इव्हिनिंगला. सध्या तरी एवढंच प्लॅन आहे. 2 दिवसात 2 मूवीज. अरे ते चालतंय ना यार, कधीतरी. कधीतरी ठीक आहे, म्हणजे आलंय चांगल्या मूवीज म्हणून आम्ही जातोय, आणि सुट्टी आहे. नाही तर असं कधीच नेत नाही, बॉलिवूड मूवीज तर कधीच नेत नाही मला. नेत नाही. मूवी थिएटर मध्ये बघण्यालायक पाहिजे ना, कोणत्याही मूवीला जायचं का? हा, मग तेच सांगते ना त्यांना. आता आपण कोणत्या मूवीला गेलो होतो ते सांग त्यांना. किती बकवास मूवी होती. तुझ्यामुळे तूच सांगितलं होतं की आपण जाऊ दे. नाही बोललो होतो. आणि 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 स्टोरी अशी आहे की त्यावेळेस मी बोललो होतो की आपण मायकलला जाऊया. मी बोललो त्याला की ह्या मूवीला जाण्यापेक्षा आपण मायकलला जाऊ, बॉलिवूड मूवी पेक्षा. ही मूवी चांगली आहे, ही मूवी बकवास राहील बॉलिवूड. तर स्नेहल म्हणे काय मायकल, कोणता मायकल, कसला मायकल, कुठला मायकल. स्नेहलला काही मला ती मूवी पण बघायची होती ना यार. मग तर मी तुम्हाला काय सांगतो, स्नेहल मुद्दामून विषय बदलवते मध्ये मध्ये, हे कर, टेस्ट कर, हे कर, म्हणजे तिथे पोल नाही खुलायला पाहिजे. हा, 2 दिवस आधी स्नेहल मला मेसेज करते की आपण मायकल मूवीला जाऊया. मी तिला तेच म्हटलं की मायकल, तू 1 हप्ता आधी मला म्हणत होती की मायकल कोणता मायकल, कुठला मायकल. ते असं काही नव्हती बोलत मी. मला ऍक्च्युली दुसऱ्या मूवीला जायचं होतं आणि हा नेत नव्हता, त्याच्यामुळे मला ते तसं करावं लागतं की तू मूवी बकवास आहे, आणि मला बघायचा होता बकवास मूवी. हो, बकवास काही असो, मला बघायचं होतं. असं थोडी आहे. आता आपली बिर्याणी झालेली आहे मस्त. आता आपण त्याला लेअर लावूया. ये ना, क्लोजअप घे ना आता. दाखव ना. हा, मस्त.